स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करते की सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर सुटू देत आणि सगळ्यांचे खूप चांगले दिवस येऊ देत. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं. एका वेळी एकच काम करा, पण असं करा की जग त्या कामाची दखल घेईल. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते, असे स्वामी म्हणतात. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे खूप चांगले, असे स्वामी सांगतात नेहमी. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजूही नका. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा. चुकला तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य, आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांना वाचवतात ते असामान्य. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. स्वामी नेहमी म्हणतात, जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे. आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं. हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं. सुखाला सामोरे जाण्याचंच खरं कौशल्य असतं. त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायचं असतं. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे जे मार्गस्थ दगड आहेत. अपयशाने खचू नका, अगदी जिद्दी व्हा. अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे ते परिणाम स्वीकारा. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. प्रयत्न करत रहा, कारण अशक्य आणि कठीण हे समानार्थी शब्द नाहीत. नेहमी प्रयत्न करत रहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.
तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते. उत्साह हेच सर्व काही आहे, फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे. स्वामी म्हणतात, अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडेल. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देतो. आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. आतर्क्य उदूत है स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.